Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. So आपण linear equation in two variables हा जो चॅप्टर नंबर 1 आहे याची प्लेलिस्ट बघत आहोत. ह्या प्लेलिस्ट मध्ये 3 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आज हा लेक्चर नंबर 4 आहे. जर तुम्हाला ह्या प्लेलिस्टची लिंक पाहिजे असेल तर ती लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही तिथं जाऊन चॅप्टर नंबर 1 चे सगळे व्हिडिओ बघू शकतात. ओके, सो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण शिकणार आहोत ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स काय असतं आणि त्या इक्वेशनचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. सो हा टॉपिक समजण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतला आहे. एक्झाम्पल काय आहे? ड्रॉ ग्राफ ऑफ दिस इक्वेशन आहे 2x मायनस y इक्वल टू 4. आता हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. ठीक आहे, सो हा झाला इक्वेशन 2x मायनस y इक्वल टू 4. हे इक्वेशनला काय म्हणतात आपण? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, आता याच्यामध्ये व्हेरिएबल कोणते? व्हेरिएबल म्हणजे काय? जे A टू Z मध्ये जो पण एखादा अल्फाबेट आला त्याला म्हणतात व्हेरिएबल. सो इथं व्हेरिएबल येणार हा x आणि हा y. हे दोन व्हेरिएबल आहेत. सो मी लिहिते इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहे? 2 व्हेरिएबल आहे. पहिला व्हेरिएबल आहे x, दुसरा व्हेरिएबल आहे y. ग्राफ जर आपल्याला ड्रॉ करायचा असेल तर आपल्याला पॉइंट काढावे लागतील. ठीक आहे, आणि ते पॉइंट काय असणार आहे? x, y. आता हे कसं ड्रॉ करायचं किंवा हे पॉइंट कसे काढायचे हे बघूयात. सो एक टेबल ड्रॉ करते. ह्या टेबलमध्ये पहिली व्हॅल्यू असणार आहे x ची, दुसरी व्हॅल्यू असणार आहे y ची आणि ह्या दोघांना मिळून एक पॉइंट बनतो. ओके, सो आतापर्यंत आपण काय बघितलं की पहिली व्हॅल्यू आहे x, दुसरी व्हॅल्यू y येणार आणि ह्या दोघांना जर आपण असं लिहिलं ब्रॅकेट x, y ब्रॅकेट क्लोज, तर हा झाला पॉइंट. ओके, आता व्हॅल्यू कशा शोधायच्या? x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आणि हा पॉइंट कसं शोधायचं हे बघूया. सगळ्यात आधी जे इक्वेशन दिलेलं आहे ते आपण तसंच्या तसं लिहून घेऊ. सो 2x मायनस y इक्वल टू 4. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, मग y ची व्हॅल्यू काढायची आहे आणि त्यानंतर हा पॉइंट शोधायचा आहे. x ची व्हॅल्यू आपण इथं कन्सिडर करू, म्हणजे आपण काय समजू की x इक्वल टू काहीतरी असणार आहे. आता ते काय असणार आहे हे कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंड करतं. सो मी कन्सिडर करते x इक्वल टू 0. सो जेव्हा x 0 असणार आहे तेव्हा y किती असेल हे काढायचंय. तर काय करणार? x इक्वल टू 0 कन्सिडर केला तर हा जो इक्वेशन आहे 2x मायनस y इक्वल टू 4, याच्यामध्ये x ची व्हॅल्यू टाकणार 0. सो 2 मल्टीप्लाइड बाय 0 मायनस y इक्वल टू 4. 2 मल्टीप्लाइड बाय 0 केल्यावर 0 येतं आणि 0 मायनस y केलं तर मायनस y इक्वल टू 4 येणार. पण आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे तर ही निगेटिव्ह व्हॅल्यूला आपण इकडच्या साईडला पाठवू. सो y इक्वल टू येणार मायनस 4. आता बघा, x इक्वल टू जेव्हा 0 टाकलं तेव्हा y ची व्हॅल्यू काय आली? मायनस 4 आणि आपला पॉइंट बनला 0, मायनस 4. सो हा झाला फर्स्ट पॉइंट. समजलं आपण काय केलं? सो आपण कन्सिडर केलं की x ची व्हॅल्यू 0 आहे आणि जेव्हा x ची व्हॅल्यू 0 आली तेव्हा y काढला विच इज इक्वल टू मायनस 4. ओके,
सो असेच हे 2 पॉइंट सुद्धा आपल्याला काढायचे. तुम्ही x इक्वल टू तुमच्याप्रमाणे काही पण कन्सिडर करू शकतात. ठीक आहे. सो आता पुढे बघू आपण. पहिला पॉइंट आपल्याला मिळाला 0 - 4. आता दुसऱ्या पॉइंटसाठी आपण परत लिहिणार इक्वेशन 2x - y इक्वल टू 4 आणि आपण इथं कन्सिडर करणार x इक्वल टू 2. आता मी x ची व्हॅल्यू 2 कन्सिडर केली आहे. ओके. सो आपल्या इक्वेशन मध्ये काय टाकणार, x इक्वल टू 2. इक्वेशन आहे 2x - y इक्वल टू 4. 2 मल्टीप्लाइड बाय x ची व्हॅल्यू काय आपण कन्सिडर केली आहे 2. सो हा झाला 4 - y इक्वल टू 4. ठीक आहे. हा 4 त्या साईडला गेला. सो इथं आलं -y इक्वल टू 4 - 4. 4 इथं पॉझिटिव्ह होता, तिकडं जाऊन तो निगेटिव्ह झाला. सो -y इक्वल टू 0 आलं. हा निगेटिव्ह साईन काढलं तर y इक्वल टू 0 आलं. 0ला निगेटिव्ह साईन कधीच नसते. ठीक आहे. सो जेव्हा x इक्वल टू 2 टाकलं तेव्हा y इक्वल टू काय आलंय 0. सो इथं आपण लिहिणार दुसरा पॉइंट आहे 2, 0. सो दिस इज द सेकंड पॉइंट. आता सेम थर्ड पॉइंट साठी सुद्धा करू. परत इक्वेशन लिहिणार 2x - y इक्वल टू 4. आता इथं कन्सिडर केलं मी x इक्वल टू 3. ओके. x ची व्हॅल्यू 3 टाकल्यावर इक्वेशन मध्ये काय येणार 2 मल्टीप्लाइड बाय 3 मायनस y इक्वल टू 4. 2 मल्टीप्लाइड बाय 3 होतो 6 आणि बाकीचं इक्वेशन तसंच लिहिलं. परत हा -y इक्वल टू 4 - 6 आला. सो -y इक्वल टू -2. फायनली y ची व्हॅल्यू आली 2 कारण हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह कॅन्सल झाला. सो इथं y मिळाला 2. सो थर्ड पॉइंट आहे x ची व्हॅल्यू जेव्हा 3 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू येते 2 म्हणून पॉइंट आला 3, 2. सो आपण ह्या इक्वेशन साठी जे इक्वेशन होतं 2x - y इक्वल टू 4 या इक्वेशन साठी आपण हा शोधला पॉइंट 1. हा आहे आपला पॉइंट 2 आणि हा मिळाला आपल्याला पॉइंट नंबर 3. आता या 3 पॉइंट वरून आपण ग्राफ काढणार आहोत. ठीक आहे. सो हा आपला टेबल इथं लिहिला. ग्राफ काढण्यासाठी तुम्हाला ग्राफ पेपरचा वापर करावा लागतो. हा आहे ग्राफ पेपर जो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. ओके. आता या ग्राफ पेपर मध्ये तुम्हाला सगळ्यात आधी एक लाईन काढावी लागते. आता या उभ्या लाईनला म्हणतात y एक्सिस. ही लाईन काय आहे y एक्सिस. एक आडवी लाईन काढायची आणि ह्या लाईनला म्हणतात एक्स एक्सिस. हा उभी लाईन होती ती आहे y एक्सिस आणि ही आडवी लाईनला म्हणणार एक्स एक्सिस. आणि हा पॉइंट आहे मी एक रेड कलर घेते म्हणजे तुम्हाला तो दिसेल. सो हा पॉइंट असतो जो असतो 0. ठीक आहे. आता मी नंबर कसे देते ते फक्त व्यवस्थित बघा. एकदा तुम्हाला ग्राफ कळाला तर याच्या नंतरचे जेवढे पण ग्राफ रिलेटेड प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला इझिली समजतील. ओके. आता 0च्या ह्या साईडला असतात पॉझिटिव्ह नंबर म्हणजे हा आला 1. ठीक आहे. बघा जी एक एक लाईन दिसते ती 1 सेंटीमीटरच्या आतमध्ये आहे. हा झाला 1, हा झाला 2, हा पॉइंट आहे 3, दिस इज पॉइंट 4, दिस इज पॉइंट 5. ठीक आहे. 0च्या ह्या साईडला निगेटिव्ह नंबर असतात. सो हा नंबर झाला -1, हा
नंबर झाला -2, हा आहे -3, हा नंबर आहे -4 आणि हा नंबर आहे -5. 0च्या वरच्या साईडला y एक्सिस वर पॉझिटिव्ह नंबर असतात. सो पॉझिटिव्ह नंबर आले 1, 2, 3, 4 आणि 5. परत 0च्या खालच्या साईडला निगेटिव्ह नंबर असतात. जसं -1, हा झाला -2, -3, -4 आणि -5. सो मी परत एकदा सांगते. आपण एक आडवी लाईन लिहिली, एक्स एक्सिस आहे तो. आपण एक उभी लाईन काढली, ती आहे वाय एक्सिस लाईन. आणि ही जे दोन लाईन एकमेकांना मिळतात तो पॉइंट असतो 0. ठीक आहे. आता एक्स एक्सिस वर ह्या साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात. सो म्हणून आपण नंबर दिले 1, 2, 3, 4 आणि 5. एक्स एक्सिसच्या ह्या साईडला असतात सगळे निगेटिव्ह नंबर. ओके. सो निगेटिव्ह नंबर काय होते? -1, -2, -3, -4 आणि -5. हा 0 आला. 0च्या वरच्या साईडला y एक्सिसचे नंबर आहे, जे आहे 1, 2, 3, 4 आणि 5. 0च्या खालच्या साईडला निगेटिव्ह नंबर येतात, -1, -2, -3, -4 आणि -5. ओके. आता इथपर्यंत आपण फक्त नंबर काढले. हे जे पॉइंट्स आपण लिहिले ते पॉइंट आपल्याला आता ह्या ग्राफ पेपरवर ड्रॉ करायचे आहेत. ते कसं करणार ते बघूया आपण. ठीक आहे. पहिला पॉइंट जो आहे तो आहे 0 आणि -4. सो 0 आणि -4 म्हणजेच हा झाला एक्स नंबर, हा झाला वाय एक्सिस वरचा नंबर. सो आता एक्स एक्सिस वर 0 कुठं आहे? इथं आला. आणि वाय एक्सिसचा -4 कुठं आहे? हा. सो हा झाला आपला फर्स्ट पॉइंट, ज्याला आपण नाव देऊ 0, -4. दुसरा पॉइंट घेतला, तो आहे 2, 0. तो एक्स म्हणजे 2 आणि वाय वर आपल्याला शोधायचं आहे 0. एक्स वर 2 कुठं आहे? हा. आणि वाय चा 0 आहे हा. सो हा झाला आपला पॉइंट, जो आहे 2, 0. नेक्स्ट आहे 3, 2. तो हा झाला एक्स आणि हा आहे वाय. सो एक्स आला 3 आणि वाय आला 2. सो बघा, हा झाला 3 आणि हा झाला वाय ची व्हॅल्यू 2. हा दोघं मिळतोय, हा पॉइंट आहे 3, 2. ओके. तो आपण पॉइंट कसे काढले ते कळालं. एकदा परत बघूयात. पहिला पॉइंट होता 0, -4. सो x = 0 म्हणजे हा पॉइंट आणि y = -4 म्हणजे हा पॉइंट. -4 आपण इकडचा नाही घेणार कारण तो x एक्सिस वर आहे. -4 y एक्सिस वरचाच घ्यावा लागेल, म्हणून हा नंबर आला 0, -4. दुसरा पॉइंट होता 2, 0. तो एक्स एक्सिस म्हणजे ही आडवी एक्सिस आहे, त्याच्यावरचा हा 2 आणि y चा 0. सो हा आला 2, 0. तिसरा पॉइंट होता 3, 2. सो एक्स एक्सिस वरचा 3 आणि y एक्सिस वरचा 2. यांना दोघांना जेव्हा मिळवलं तेव्हा हा पॉइंट मिळाला 3, 2. आता हे तिघं पॉइंट आपण जॉईन केले तर आपल्याला एक लाईन मिळते. आणि ही लाईन आहे, ही लाईन कुठली आहे? ही लाईन आहे आपल्या इक्वेशनची. इक्वेशन होतं 2x - y = 4. आणि यालाच म्हणतात ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. सो आपल्याला 2 व्हेरिएबल दिले होते. व्हेरिएबल कोणते होते? x आणि y. सो पहिला व्हेरिएबल होता ग्राफ मध्ये x, दुसरा व्हेरिएबल आपण घेतला y. आपण हा एक टेबल बनवला. टेबल वरून आपण पॉइंट नंबर 1,
पॉइंट नंबर 2 आणि पॉइंट नंबर 3 काढले. हे 3 पॉइंट या ग्राफ पेपरवर ड्रॉ केले आणि त्यांना जॉईन करत एक लाईन काढली. ही लाईन होती ह्या इक्वेशनची 2x - y = 4. आणि अशा पद्धतीने आपण एक लिनियर इक्वेशनची ग्राफ ड्रॉ केलेली आहे. सिंपल आहे. मी जितकं सोपं होईल तेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन दिलेला आहे ज्याच्यामध्ये इक्वेशन आहे x + y = 6. ओके. हे इक्वेशन तुमच्यासाठी आहे. तुम्हाला x च्या 3 व्हॅल्यू लिहायच्या आहे, त्यानंतर y च्या 3 व्हॅल्यू काढायच्या आहे आणि x आणि y ची व्हॅल्यू आल्यानंतर हे आपल्याला 3 पॉइंट मिळवायचे आहे. हे 3 पॉइंट मिळाल्यावर तुम्ही ग्राफ काढणार आणि ग्राफवर हा जे इक्वेशन आहे x + y = 6 याची लाईन ड्रॉ करणार. सो ह्या जे क्वेश्चनचं आन्सर आहे ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कसं लिहिणार, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला फक्त हे 3 पॉइंटचे आन्सर लिहायचे. सो सिंपल. प्रत्येकाने ज्याने हा प्रॉब्लेम प्रामाणिकपणे सॉल्व्ह केलेला असेल त्याने कमेंट सेक्शन मध्ये लिहायचं पॉइंट 1 = जी पण व्हॅल्यू असेल ती, मी x, y करते. पॉइंट 2 = तो पॉइंट आणि पॉइंट 3 ची व्हॅल्यू मला कमेंट सेक्शन मध्ये लिहायची आहे. तुम्हाला खरंच वाटत असेल की तुम्ही एकदम छान मार्क्स मिळवायला पाहिजे, तर मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एक एक्सरसाइज देते. ती एक्सरसाइज तुम्ही सॉल्व्ह करा, प्रामाणिकपणे सॉल्व्ह करा, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा आणि जे पण आन्सर असतील, आन्सर चुकीचा आहे की बरोबर आहे हे आपण नंतर बघूयात. पहिले आधी तुम्ही प्रयत्न तरी करा की तो क्वेश्चन स्वतःहून सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. सो तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करा, याचे आन्सर्स मला कमेंट सेक्शन मध्ये द्या. मी तुम्हाला तिथं रिप्लाय करेल की तुम्ही दिलेला आन्सर हे करेक्ट आहे की नाही. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.